सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघावा। तर आपण बघूयात की वेल लांबण्यासाठी आपल्याला काय द्यायचं आहे। तर आपण अदास्का कंपनीचे 10-60-10 की ज्यामध्ये नायट्रोजन 10%, फॉस्फरस 60% आणि पोटॅश 10% असेल। यामुळे काय होईल, फॉस्फरसचा जास्त असल्यामुळे फॉस्फरसची मात्रा जास्त असल्यामुळे आपल्या वेलमध्ये फास्ट ग्रोथ होईल आणि वेलची जी वाढ आहे ती जास्त होईल। त्यासोबतच आपल्याला इंडिगेम कंपनीचे N21 2.5 किलो याप्रमाणे द्यायचे। थंडीमध्ये नायट्रोजन हे कमी भेटतं आणि नायट्रोजन एक्सेस फॉर्ममध्ये दिल्यामुळे काय होते, पिकाची जी वाढ आहे ती फास्ट होते। तर यासोबतच दोन्हींना आपल्याला मिक्स करण्यात हॅलोचेक द्यायचं आहे, हॅलोफिलिक बॅक्टेरिया। यामध्ये होते काय, हॅलोचेक दिल्यामुळे जो आपल्या न्यूट्रिएंटचा अपटेक आहे किंवा NPK जे देतो आपण खताचा पूर्णपणे विरघळतं आणि जो pH आहे आपल्या जमिनीचा तो कमी करून आपल्या पिकास पूर्णपणे अपटेक करण्यास मदत होते। यामुळे हॅलोचेक 250 ml प्रति एकर ह्या हिशोबाने द्यायचं आहे। 10-60-10 2.5 किलो, N21 2.5 किलो, त्यामध्येच हॅलोचेक 250 ml। त्यानंतर आफ्टर 4 डे म्हणजे 4 दिवसाच्या नंतर आपल्याला काय द्यायचं आहे, तर मायक्रोमॅग्नम 500 ग्राम, त्यामध्ये NPK कॉन्सोर्शिया असेल कोणत्याही कंपनीचा, ज्याचा की IP जो आपण म्हणतो PSB कॉन्सोर्शिया किंवा पोटॅश कॉन्सोर्शिया, ज्याचा IP हा चांगला असेल, हे आपल्याला 500 ग्राम। त्यासोबतच मॅजिक ड्रिप म्हणजे एखादं वाढ करणारा जो हार्मोन्स असेल, ह्या बकेटमध्ये असे काही हार्मोन्स आहे की जे आपल्या पिकाची वाढ ही जास्त करतात। यामुळे थंडीमध्ये आपल्याला आपल्या वेलवर्गीय पिकामध्ये वाढ करायची असेल तर निश्चितच हे 2 कॉम्बिनेशन घ्यायचे आहे। तर आपण येऊया शेवटच्या फ्लावरिंगच्या कॉम्बिनेशनवरती। जर आपल्याला स्प्रेमधून जर का म्हणलं वेलवाढीसाठी, तर डेलिगेट हे 10 ml प्रति 20 लिटर पंपाच्या हिशोबाने, त्यामध्येच आपल्याला निसोडियम हे 1 ml प्रति लिटर म्हणजे 20 लिटरच्या पंपासाठी 20 ml, की जे की आपली भुरी नियंत्रण करेल। भुरीचा जास्त प्रादुर्भाव टरबूज व खरबूज पिकामध्ये असतो। यामध्ये आपल्याला जिब्रेलिक ॲसिड 0.01% मध्ये 80 ते 100 ml या हिशोबाने घ्यायचं आहे। यामुळे काय होईल, आपल्या वेलाची वाढ ही फास्ट होईल। नंतर सेकंडमध्ये आपल्याला 0.34 1 ग्राम किंवा 3 ग्राम प्रति लिटर या हिशोबाने घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला BT गोल्ड जे की श्रीवाय कंपनीचे येते, हे 5 ते 7 ml प्रतिपंप 20 लिटरसाठी हे घ्यायचं। यामुळे काय होईल, आपली जी फ्लावरिंग आहे निघणारी ती अतिशय सुंदर निघेल। किंवा 0.34 मध्ये होमोब्रासोमाइल्ड जो कंटेन असणारा घटक आहे तो घ्यायचा। यामुळे आपली फ्लावरिंगची संख्या ही जास्तीत जास्त वाढेल। आणि ज्यावेळेस आपण फ्लावरिंगचा हा स्प्रे घेत असू त्याच वेळेस आपल्याला ड्रिपद्वारे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन जे बोरोनेटेड कॅल्शियम येतात तेच एकरी 5 किलो या हिशोबाने आपल्याला